नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म यूट्यूब चॅनलवर। बघा मित्रांनो, जेव्हा आपण बंदिस्त शेळी पालन करत असतो तेव्हा बरेच जण म्हणतात शेळ्या बंदिस्त होत नाहीत, शेळी फिरस्ती जात आहे, तिला 12 प्रकारचे चारे लागतात, शेळी हेच खात नाही तेच खात नाही। तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, मी 2 वर्ष झाला आज बंदिस्त शेळी पालन करत आहे आणि आपल्यापाशी 2 वर्षामध्ये शेळ्याची क्वालिटी बघा कशी राहिलेली आहे। हे बघा, पिल्ले बघू शकता, इकडं शेळ्या पण तुम्ही बघू शकता, एक टॉप क्वालिटीचे शेळ्या आपल्यापाशी आहेत बघा। आता 2 वर्ष झालं मी याला थोडं पण बाहेर सोडलेलं नाही बघा मित्रांनो। यांना जे काय आहे ते ह्या एवढ्या जाळीच्या मधातच असते बघा। फक्त नियोजन असं केलं आहे मित्रांनो की त्याला फक्त वेळेच्या वेळेला वैरण टाकायची, दिवसातून 3दा वैरण जर टाकली तर जास्त काहीच लागत नाही बघा। एक बघा मी चाऱ्याचं नियोजन कसं केलेलं आहे माहिती आहे का? सकाळी समजा सकाळी जर टाकायचं म्हणलं तर मी टाकत असतो मित्रांनो बघा सुक्या चारा। आता सुक्या चाऱ्यामध्ये आपण तुम्हाला दाखवलेलंच आहे, आपल्या फार्मवर आपण सोयाबीनच्या भुस्याचा स्टॉक करून ठेवलेला आहे, परत आपल्याकडे ज्वारीचा कडबा पण आहे। या दोन्हीपैकी एक दिवस आपण सकाळी सोयाबीनचा भुसा टाकतो आणि दुसऱ्या दिवशी आपलं ज्वारीचा कडबा टाकत असतो आणि शेळ्या खूप आवडीने खातात मित्रांनो। आणि दुपारच्या वेळेला काय करायचं मित्रांनो, ओला चारा टाकायचा। दुपारच्या वेळेला आपण काय करतो, एकतर स्मार्ट नेपियर एके दिवशी टाकत असतो आणि दुसऱ्या दिवशी जे आपल्याकडे घासगवत आहे ते आता तुम्हाला घासगवताचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही ते जाऊन बघू शकता। आणि जेव्हा संध्याकाळचा टाईम असतो मित्रांनो त्यावेळेस आपण एक खुराक ठेवत असतो आणि खुराक जर खुराकाच्या नंतर आपण काय करायचं माहिती आहे मित्रांनो, असं तुम्ही जे शेतातलं वेस्टेज गवत आहे, आता बघा मी समोर शेतातलं वेस्टेज गवतच त्यांना टाकलेलं आहे, तर किती आवडीने खातायत तुम्ही बघत आहात। हे बघा, आता तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये काय काय आहे बघा। हे बघा मित्रांनो, गांजरे गवत आहे, याला आमच्याकडे गांजरे गवत म्हणतात बघा, आणि आवडीने खातात शेळ्या। हे बघा, पूर्णपणे शेतातलं वेस्टेज आहे मित्रांनो, काहीच नाही, फक्त थोडी मेहनत करावी लागते बघा। बंदिस्त शेळी पालन एवढं सोपं आहे, फक्त टाईमची टाईम त्याला चारा द्यायचा आणि नियोजन करायचं बघा, बाकी काहीच लागत नाही। तर बघू शकता शेतातलं वेस्टेज आहे, एक तर आपलं शेतातलं वेस्टेज पण निघतंय, आपल्या शेळ्यांचं पोट पण भरतंय आणि चाऱ्याची बचत पण होती बघा, तिहेरी फायदा होतोय आणि किती आवडीने खातात बघू शकता। आता पहिले लोक काय म्हणतात की शेळी बंदिस्तच होत नाही, बंदिस्त केली तर शेळी दूधच देत नाही, तिच्या पिल्याचीच वाढ होत नाही। तर पिले बघू शकता, ही क्वालिटी आपल्याकडं, हे बघा ही क्वालिटी पिल्याची, हे बघा पिले। आणि ह्या पिलेचे पण व्हिडिओ मित्रांनो जन्मल्यापासून तुम्हाला टाकलेले आहेत, त्याच्यात काय असं नाही की खोटं आहे काय असं आहे, पहिल्यापासून व्हिडिओ टाकलेले आहेत बघा। क्वालिटी कशी आहे पिले दाखवतो तुम्हाला बघा, क्वालिटी आपल्यापाशी पूर्णपणे बंदिस्त आहे। हे बघा पिल्याची क्वालिटी बघा कशी चमकायली अजून, हे बघा क्वालिटी। फक्त मित्रांनो नियोजन करा, आणि नियोजनासाठी आपण आपल्या चॅनलवर पूर्णपणे आपल्या शेळ्यांचं कसं नियोजन आहे कसं नाही हे पूर्ण व्हिडिओ आपण आपल्या फार्मवर टाकले आहेत। हे बघा, आता पिलू उठ रे, चल उठ, बघा क्वालिटी बघू शकता मित्रांनो, आहे काही यांचे पूर्ण व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला जन्मल्यापासून बघायला मिळतील, तुम्ही बघू शकता। काहीच नाही, एवढं सोपं आहे, काय किचकट नाही काय नाही, फक्त तुम्ही वेळेवर नियोजन करा। बघू शकता किती आवडीने खात आहेत, आणि क्वालिटी पण शेळ्यांची पण तशीच आहे मित्रांनो। जेवढं होईल तेवढं बंदिस्त शेळी पालन मित्रांनो, जेवढं सोपं करता येईल तेवढं तुम्हाला सोपं करून सांगत आहे, आणि मी पण जेवढं होईल तेवढं सोपं करण्याचा प्रयत्न करत आहे। आता याच्यामध्ये शेळ्या तुम्ही बरेच लोक मला दूध देत नाहीत, तर मित्रांनो आपल्या शेळ्याचा लाईव्ह डेमो तुम्हाला आपल्या व्हिडिओवर टाकलेला आहे। एका टायमाला 1 लिटर दूध शेळी देते बघा आपली, प्रत्येक शेळी, एकच नाही। तर नक्कीच मित्रांनो असं नियोजन करा, शेळीपालन खूप परवडणारा व्यवसाय आहे। 2 वर्ष झालं मी स्वतः करतोय, तुम्ही पण करू शकता। तुम्हाला जर बंदिस्त करायचं असेल आपल्या चॅनलवर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता यांचे। धन्यवाद। जय जवान जय किसान।